वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजूर दिल्यानंतर त्याचे तीव्र असे पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत। काँग्रेस सरकारच्या काळात ज्या प्रकारे काश्मीरमधील हिंदूंवर अगणित अत्याचार होत होते, काश्मीर पंडितांच्या माता भगिनींवर अत्याचार झाले, त्यांची घरं जाळले गेले, त्यांच्या जमिनी लुटल्या गेल्या, अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये शमशेरगंज, धुलियान, सुती, जंगीपूर आणि मुर्शिदाबाद येथे भागामध्ये हिंसाचार उसळलेला आहे। अनेक जणांचे मृत्यू झालेत, शेकडो मालमत्तांचे नुकसान केलेलं आहे। परिस्थिती अत्यंत मुर्शिदाबाद इथे तर गंभीर आहे। शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत आणि त्या धार्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या 100 कोटी रुपयाच्या मालमत्तेचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ते सरकार याकडून कुठल्याही पद्धतीचं हिंदूंचं संरक्षण होत नाही आहे। ती परिस्थिती हाताळण्याकरता त्या अपयशी ठरलेल्या आहेत। पूर्ण कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये दुकानांची, गाड्यांची जाळपोळ होत आहे। ममता बॅनर्जी यांचं सरकार आल्यापासून हिंदूंवर त्या ठिकाणी अत्याचार होत आहेत। बांगलादेशमधील मुसलमानांना त्या ठिकाणी आसरा दिला जातोय, मतांची मतपेटी आणि एक मतं घेण्याकरता हिंदूंवरती जे अत्याचार चाललेले आहेत त्याला हवा देण्यात येते आहे। अनारुल्ला बांगला जमात या हिंसाचाराच्या मागे आहे। हिंदूंचं संरक्षण न करता तृणमूल काँग्रेसचे नेते हिंदूंनीच मुसलमानांचा वेश परिधान करून हिंदूंवर हल्ले केले, अशा पद्धतीचे चुकीच्या पद्धतीची विधानं हे तृणमूल काँग्रेसचे नेते करतायत। आणि म्हणून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचं सरकार बरखास्त करावं आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी शिवसेना पक्षातर्फे आम्ही करीत आहोत। माननीय पंतप्रधान त्या आणि राष्ट्रपती यांनी याकडे लक्ष द्यावं आणि हिंदूंचं संरक्षण त्या ठिकाणी करावं। ममता बॅनर्जी आणि त्यांचं सरकार पूर्णपणे ही परिस्थिती हँडल करण्याकरता सपशेल ते अपात्र ठरलेले आहेत आणि ममता बॅनर्जींना घाबरून इंडीचे जे घटक पक्ष आहेत, राहुल गांधी असतील, शरद पवार, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, MK स्टॅलिन, ही सर्व मंडळींनी पश्चिम बंगालमध्ये जो हिंसाचार होत आहे, हिंदूंवरती जो अत्याचार होत आहे, यावर यांनी मौन बाळगलेलं आहे। हिंदुत्वाच्या गप्पा मारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना माझं आव्हान आहे की ममता बॅनर्जी यांना मातोश्रीवरती चहापाना करता, सँडविच खाण्याकरता जेव्हा आपण बोलवता आणि हिंदूंवरती अत्याचार जेव्हा होत आहेत, आपला पक्ष हिंदुत्ववादी आहे म्हणून म्हणता, तर हिम्मत असेल तर आपण हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या विरोधात ममता बॅनर्जींचा निषेध करावा आणि ते सरकार बरखास्तीची जी आम्ही मागणी केलेली आहे त्यास पाठिंबा द्यावा। आज हिंदू पश्चिम बंगाल सोडून, मालमत्ता सोडून पळून जात आहेत। उभाटा गप्प का? हिंदूंच्या वरती जे अन्याय होत आहे त्यावर इतर लोक गप्प का? सरकारने याबद्दल पावलं उचलावीत आणि ममता बॅनर्जी यांचं सरकार बरखास्त करावं। शिवसेनेचं शिष्टमंडळ पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे आणि ज्या
हिंदूंवर अत्याचार झालेले आहेत त्यांना शिवसेनेतर्फे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने सुद्धा त्याला मदत देणार आहेत, पाहणी करणार आहेत आणि जो अत्याचार होतोय त्याच्या विरुद्ध जाब आम्ही विचारणार आहोत.